हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अलीकडेच तुमची खूप चिडचिड होती आहे का? किंवा खूप कंटाळा आला आहे, काहीच करावंसं वाटत नाही आहे, असं वाटतंय का? घरची, ऑफिसची सर्व कामं अगदी यांत्रिकपणे होत आहेत का? आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडे घरच्या जबाबदाऱ्या, ऑफिसचे टार्गेट्स, व्यवसायाच्या कामाचा ताण असतो. त्याचबरोबर नातेसंबंध, सण समारंभ या सर्वांच्या जबाबदाऱ्या यांचाही नकळत ताण आपल्या मनावर येत असतो. पण मग ह्या सगळ्या ताणाचं करायचं तरी काय? यावर काही उपाय आहे का? यावर उपाय एकच, स्वतःसाठी वेळ काढणे. हो, अगदी बरोबर ऐकलंत तुम्ही. या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून येणारा ताण घालवण्यासाठी स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं फार फार आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल स्वतःसाठी वेळ काढणं हा म्हणजे तर स्वार्थ झाला ना? नाही बरं का. स्वतःसाठी वेळ काढणं ही एक मानसिक, शारीरिक आणि भावनिक गरज आहे. आपला स्वतःचा आनंदाचा, आरोग्याचा, उत्साहाचा घडा जर भरलेला असेल तरच आपण इतरांना तो आनंद, तोच उत्साह, आरोग्य देऊ शकतो ना. आपलाच जर घडा रिकामा असेल तर आपण दुसऱ्याला देणार तरी काय? मग स्वतःसाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे की नाही? आणखीन एक, स्वतःसाठी वेळ काढल्यामुळं काय होतं ते मी तुम्हाला सांगते. आपण स्वतःसाठी वेळ काढला की आपली मानसिक शांती, सकारात्मकता वाढते. आपला आत्मविश्वास आणि आपली ऊर्जा टिकून राहते. आपली नाती अधिकच आनंदी होतात. आपल्यावर आलेला ताण, थकवा, चिडचिड कमी होते. तुम्हाला स्वतःची किंमत जाणवते. आता तुम्ही म्हणाल स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणजे करायचं तरी काय? अगदी सोपं आहे. मी सांगते तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणजे करायचं तरी काय? नंबर 1, रोजच्या दिनचर्येमध्ये छोटासा वेळ राखून ठेवायचा. म्हणजे काय? छोटासा वेळ राखायचा म्हणजे सकाळी एक 10 मिनटं ध्यान करा, योगा करा किंवा स्वतःला फिरायला घेऊन जा. शेजारची एखादी मैत्रीण घ्या आणि फिरायला जा निवांत, किंवा एकट्याने जा, किंवा झोपण्यापूर्वी 10 मिनटे वाचन करा, किंवा डायरी लिहिण्याची सवय असेल तर 10 मिनटं डायरी लिहा. नंबर 2, मी टाईम ठरवा. मी टाईम म्हणजे माझा स्वतःचा वेळ. घरातल्या सगळ्यांना सांगा, हा जो वेळ मी काढत आहे तो फक्त माझ्या स्वतःसाठी आहे. पण ह्या वेळेत फोन, सोशल मीडिया बाजूला ठेवा. हा मी टाईम फक्त स्वतःसाठी वापरा. नंबर 3, छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणजे फार मोठं काही करावं लागतं असं नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासूनही तुम्ही सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ चहा, कॉफी शांतपणे पिणे, एखादं आवडतं संगीत ऐकणे, आवडता शो पाहणे, हे देखील तुम्ही करू शकता. यातून तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता. नंबर 4, कामांची प्राधान्यक्रम यादी बनवा. म्हणजेच काय, आपणाला दिवसभर भरपूर कामं असतात. घरातली असोत, ऑफिसमधली असोत, व्यवसायातली असोत. तर पहिल्यांदा आवश्यक कोणतं काम करणं आहे ते पहिल्यांदा करा. त्यानंतर हलकी कामे करा आणि काही कामं इतरांनाही करायला द्या बरं का. सगळी कामं जर तुम्हीच करत बसाल तर तुम्हाला स्वतःसाठी कधी वेळच मिळणार नाही आणि तुम्ही मात्र स्वतःला थकवून घ्याल. नंबर 5, सुट्टीचे क्षण स्वतःसाठी वापरा. आठवड्यातून किमान 1 दिवस स्वतःसाठी ठरवा. त्या दिवशी पार्लरला जा, किंवा तुम्हाला पेंटिंग करणं आवडत असेल तर पेंटिंग करा, किंवा तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल, झाडं लावायला आवडत असतील तर झाडं लावा, पुस्तक वाचायची आवड असेल तर पुस्तकं वाचा. पण काही क्षण स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी खर्च करायला शिका. नंबर 6, आरोग्यासाठी चांगल्या सवयी लावा. याचाच अर्थ काय? थोडासा नियमित व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या, पुरेशी झोप घ्या. यातून तुमचे आरोग्य चांगले राहील व होणारी चिडचिड कमी होईल. स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे मी ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे याची स्वतःला आठवण करून देणे होय. तर चला मग स्वतःसाठी वेळ काढा आणि सकारात्मक विचारांसह आयुष्याचा आनंद घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.